माझ्या पायावरती कमीत कमी 300-400 किलो वजन तर असेलच त्यावेळी. स्लॅब अख्खा तुमच्या चा बीमच माझ्या पायावर, त्याच्या खाली प्लायवूड, परत ग्रेनाईट, कुठे काय पूर्ण अंधार झाला होता, काही कळतच नव्हतं. त्याच्यामुळं ते माझ्याच खाली एक जण होता, आम्ही तिघं एकमेकांना आधार देत होतो, एक जण दिसतच नव्हता. काही काळानंतर तो स्लॅब पूर्ण परत माझ्या अंगावरती असं यायला लागला, असं जाणवायला लागला मला. तर मग असं वाटलं आता काही म्हणजे शेवटचे क्षणच राहिले. त्यावेळेस मग मी वाईफला 7 वाजता म्हणजे 7 वाजता माझा मोबाईल मी काढू शकलो. दीड वाजता दबलो, 7 वाजता कसं तरी मी मोबाईल काढला, माझा सेल्फी वगैरे काढला, वाईफला मेसेज केला की मी दबलो आहे, तू ये इथं. पण बाजूला सोफा होता, सोफ्यावरनं मी सरपटत गेलो आणि त्याच्या घशाखाली दगड अडकलेला होता, तो ब्लड येत होता त्याच्या. त्याला म्हटलं तू दगड माझ्याकडे दे. असं झोपूनच तो मी दगड त्याच्याजवळ घेतला, त्याच्या अंगावरचे टाईल्स काढले. तुम्ही या परिस्थितीत असताना तुम्ही वाचवण्याचा पण प्रयत्न दुसऱ्याला करता. त्याच्यानंतर मी त्या टाईल्स काढल्या, प्लायवूड काढलं आणि म्हटलं आता त्याच्या अंगावरती कॉलम होता, म्हटलं हे माझ्याकडून जमणं शक्य नाही एवढं काम, किंवा असंही गेलो तसंही गेलो, म्हणजे आशा सोडून दिलेली नाही. एक जण होता फक्त, त्याचा आवाजच मला येत होता. एक जण माझ्या खाली होता, त्याचं पूर्ण फोटोज मी त्या क्षणी काढून ठेवला होता. त्यावेळेस सगळं फ्लॅशबॅक होत होतं माझं. अजूनही मी डोळे बंद केले की मला कुठंतरी ते बिल्डिंगचा आवाज येतो आहे, ते काचेचे तुकडे पडत आहेत त्याचा आवाज येतो आहे, तो मोठा आवाज झालेला तोही अजूनही, म्हणजे झोप अजूनही प्रॉपर लागत नाही मला. मोशी दुर्घटनेतल्या इमारतीमध्ये 9 तास ज्यांनी मृत्यूशी लढा दिला ते विजय सपकाळ आत्ता पिंपरी चिंचवडच्या साईनाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यांच्यासोबत नेमकं त्या इमारतीमध्ये काय घडलं आणि हा सगळा नेमका थरार कसा होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय झालं होतं त्या क्षणाला नेमकं? 1:30 वाजता मी जेवायला बसलो होतो आणि आमच्यासमोरच माझ्या फ्रंट साईडला आमचे एक जण कलीग होते, ते बोलायला लागले की SLF खाली येतो आहे. तर त्यावेळेसच आम्ही पळायला लागलो सगळे. पळतच नाही तर 2-3 सेकंदामध्ये बिल्डिंगला पुश केलं त्यांनी. तर इमिडिएट अंधार वगैरे झाला, आम्ही सगळे दबलेलो त्याच्या खाली. डोळे ज्या वेळेला उघडले त्यावेळेला काय कुठं होते तुम्ही, काय नेमकं काहीच लोकेशनच कळतं, कारण की बिल्डिंग पूर्ण हल्ली होती कचऱ्यामुळं. कुठे काय पूर्ण अंधार झाला होता, काही कळतच नव्हतं. त्याच्यामुळं ते माझ्याच खाली एक जण होता, आम्ही तिघं एकमेकांना आधार देत होतो, एक जण दिसतच नव्हता. बाकीचे लोक आवाज देत होते तुम्ही पेशंटचा, कारण की माझ्या पायावरती कमीत कमी 300-400 किलो वजन तर असेलच त्यावेळी. स्लॅब अख्खा तुमच्या चा बीमच माझ्या पायावर, त्याच्या खाली प्लायवूड, परत ग्रेनाईट, जिप्सम शीट, POPचे 2-3 असे सगळं काय होतं. माझा पाय खालून आणि वरून पूर्ण ग्रेनाईटच्या मध्ये होतं. तर ते किती तास हे सगळंच? मी कमीत कमी 9.5-10 तास माझा पाय दबलेला होता आतमध्येच तिथेच. 7 वाजता टीम आलेली तिथं, पण त्यांनी सिच्युएशन बघितलेली की, कारण की त्यांनाही पॉसिबल नव्हतं ते की कसं उचलायचं एवढा मोठा स्लॅब. आणि काय, माझ्या खाली दबलेला माणूस होता, त्याचा फक्त हातच वर होता, तो पूर्ण दबलेला होता, पण तो ओरडत होता खूपच तो पण. मग ते असं करत असताना म्हणजे मी खूप ओरडायचो, कारण की कोणाला तरी आवाज जाईल माझा, कोणीतरी येईल. त्या टीम आली, रेस्क्यू टीम, त्यांनी पाणी वगैरे 7 वाजता दिलं आम्हाला. ते बोलले येतो म्हणून, पण त्यांनी सिच्युएशन बघून त्यांनी काय प्रोव्हिजन चालू असतील त्यांच्यावरती काय, किंवा काय तयारी करायची. मी वेट केला बराचसा. काही काळानंतर तो स्लॅब पूर्ण परत माझ्या अंगावरती असं यायला लागला, असं जाणवायला लागला मला. तर मग असं वाटलं आता काही म्हणजे शेवटचे क्षणच राहिले. त्यावेळेस मग मी वाईफला 7 वाजता माझा मोबाईल मी काढू शकलो. 1:30 वाजता दबलो, 7 वाजता कसं तरी मी मोबाईल काढला, माझा सेल्फी वगैरे काढला, वाईफला मेसेज केला की मी दबलो आहे, तू ये इथं म्हणून. मग हे सगळं झाल्यानंतर काही वेळ असं झालं, ज्यावेळेस खाली येत होता स्लॅब, त्यावेळेस तो स्लॅब खाली आला स्लाईटली. मला वाटलं दबतो मी, पण तो स्लाईटली असं 1 इंचच पुढे गेला होता. तर ते सगळे, माझा एक पाय तर खालचा पण दबलेला होता, दुसरा पण. तर मी स्लाईटली ते जिप्समचे शीट वगैरे तोडले हाताने, ग्रेनाईटचं तुकडं. बाहेर निघण्यासाठी पण तुमची धडपड सुरू होती? धडपड सुरू होती. मी ते ग्रेनाईटचे तुकडे वगैरे पायाने ढकलला आणि म्हटलं शेवटी आता, किंवा असंही गेलो तसंही गेलो, म्हणजे आशा सोडून दिलेली आहे. ते पाय ओढलेला मी,
पण खूप त्रास झाला. माझा पाय निघाला तरी मी 15 मिनटं तिथून उठू नाही शकलो, कारण की वेदना खूप होत्या मला खूपच. रक्त पूर्ण गोठून गेलं होतं माझं पायाचं त्या क्षणी. 7 वाजता ज्यावेळेला ते जवान तुमच्यापर्यंत आले, त्यांनी सिच्युएशन बघितली, ते परत गेले. मग मनामध्ये काय घालमेल सुरू होती? मी त्यांना आवाजच देत होतो. माझा खालचा एक जण होता तो, आम्ही की या तुम्ही परत. ते बोलायचे अधूनमधून, सुरुवातीला आवाज आले पण नंतर आवाज येणं बंद झाला त्यांचं. कारण की ते टीमवरनं ती त्यांची अजून एअरबॅग ठेवून गेलेले, पण ती एअरबॅग चालू करण्यासाठी गेलेले होते ते. पण ते काय माहिती डिस्टन्स जास्त असल्यामुळं का काय एअर भरली गेली नाही त्याच्यामध्ये. पण माझ्या खाली पूर्ण काचेचे तुकडे होते, पण ती मला काही म्हणजे पूर्ण वेदना होत होतं. त्याच्यावरतीच झोपलेलो होतो मी एका बाजूला सगळं काही असं. तर शेवटी मी माझा पाय कसा तरी काढला. मग एका बाजूला खड्ड्यामध्ये एक जण होता अडकलेला, पण बाजूला सोफा होता, सोफ्यावरनं मी सरपटत गेलो आणि त्याच्या घशाखाली दगड अडकलेला होता. ते ब्लड येत होतं त्याच्या. त्याला म्हटलं तू दगड माझ्याकडे दे. असं झोपूनच तो मी दगड त्याच्याजवळ घेतला, त्याच्या अंगावरच्या टाईल्स काढल्या. म्हणजे तुम्ही या परिस्थितीत असताना तुम्ही वाचवण्याचा पण प्रयत्न दुसऱ्याला करत होता. त्याच्यानंतर मी त्या टाईल्स काढल्या, प्लायवूड काढलं आणि म्हटलं आता त्याच्या अंगावरती कॉलम होता. म्हटलं हे माझ्याकडून जमणं शक्य नाही एवढं करणं. तर तोही म्हणे म्हटलं मी त्या टीमला बोलवतो. ते म्हणे तुम्ही जाऊ नका, तुम्ही जर गेले तर आम्ही वाचू शकणार नाही. मग मी त्या टीमकडे गेलो वरती. तिथनं माझा फ्लॅश चालू केला आणि त्यांना असं दाखवलं मी आहे म्हणून अजून. तर ती टीम माझ्यापर्यंत आली. त्यांना म्हटलं आपण त्यांना घेऊन जाऊ, मी तुमच्यासोबत येतो. तुम्ही सगळं सरपटत वगैरे असंच करत होतं सगळं. हो. पण त्यांना मी बोललो तिथं जिथून त्यांनी होल केला होता, रेस्क्यू करत होते तुला. त्यांना मी तिथून बोलवलं, म्हटलं चला आपण त्यांना वाचवूया. ते म्हणे आम्ही त्यांना ऑलरेडी बघितलं आहे, आम्ही त्यांच्याकडेच येण्याचा प्रयत्न करतो. पण म्हटलं चला मी मदतीला येतो. म्हटलं अर्धा तास कधी नाही गेले तुम्ही तर तेही चालले येतील दोघंजण. एक जण होता फक्त त्याचा आवाजच मला येत होता. एक जण माझ्या खाली होता, त्याचं पूर्ण फोटोज मी त्या क्षणी काढून ठेवला होता त्यावेळेस. हां. तर मग पण ती टीम बोलली तुम्ही बाहेर निघा, कारण की तुमचं थांबणं योग्य नाही इथं. मग मी थोडासा तिथं त्या जो कचरा होता त्याच्यामध्ये बरेचसे गॅसेस जनरेट झालेले होते. मग तिथं मी अनकॉन्शियस होऊन गेलो. पण त्यावेळेस मी रुमाल पण बांधला होता त्या क्षणी माझ्या तोंडाला. मग तिथनं मी त्यांनी जिथं कटआउट केलं तिथं गेलो. त्यांनी मग मला वर उचलून घेतलं तिथं. पण आपले सहकारी आत अडकलेत त्याच्यामुळे तुम्हाला पण बाहेर येऊ वाटत नव्हतं. सोबतच बाहेर जायची अशी तुमची काही इच्छा? आमच्या सोबतचे जे 4-5 जण आहेत, ते जे आम्हाला आवाज देत होते ते 6:45लाच बाहेर निघाले होते. ते जे खाली अडकलेले होते त्यांना सोडवण्यासाठी तुमचं एक घालमेल सुरू होती. त्यांना सोबत घेऊनच बाहेर जायचं असं एक ठरलं. हो, माझं तयारी होती. कारण की ते मला म्हणत होते की टीम कधी येईल माहिती नाही मला, तुम्ही आहेत तोपर्यंत आम्ही वाचू शकतो. तुम्ही त्या टीमला बोला, नाही तर तो जोपर्यंत आम्हाला नेत नाही तोपर्यंत टीमला जाऊ देऊ नका कुठंच. किती वाजता शेवटी तुम्ही बाहेर आले? मला तरी पण 11 वाजले असतील, 10:30-11 वाजले बाहेर. 9 तास तुम्ही पण आहात. हो, मग पूर्ण वजन माझ्या पायावर होतं सगळं त्यावेळेस. म्हणजे मी कंटिन्युअसली ओरडत होतो. आणि तुम्ही सुटका स्वतःच करून घेतली. हो, त्यावेळेस मी स्वतः सुटलेलो माझं. आता बाहेर आल्यानंतर जो पत्नीला मेसेज तुम्ही 7 वाजता केला होता, पत्नी बाहेर होती की काय? हो, माझे 3.5 वर्षाची मुलगी होती. तिला जसंही कळालं, माझ्या मित्रांनी सांगितलं असं झालं, माझा फोन लागत नव्हता. तर ती काम करत असताना तिने आहे ॲज इट इज मुलीला घेऊन ती तिथं 4 वाजेपासून ती मुलीला घेऊन तिथंच उभी होती. तिला बरीचशी माझे मित्र होते, त्यांच्या ऑफिसची टीम होती, सांगत होते तुम्ही घरी जा, आम्ही आहे तुमच्यासोबत. पण शेवटी ती ऐकणार नव्हते ना, म्हणजे तिचं मनही नव्हतं लागणार. शेवटी फायनली तिला कसं तरी पाठवलं त्यांनी. म्हणजे ती मित्राकडेच गेली होती, माझी तिथे फॅमिली होती तिथं. मग पण मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. हो, म्हणजे मी शेवटचा सेल्फी पण काढून ठेवला होता त्या क्षणी. म्हटलं शेवटचं असेल, बघून घेऊ. तर म्हणजे ते जाणवत होतं की जसं की म्हणतात की मरण यातना काय असतात, मेल्यानंतर आपण काय कर्म केले का काय, असं खरंच असतं काय सगळं नजरेसमोर येत होतं. जिवंतपणी. की लहानपणीपासून मी ज्याच्यासोबत खेळलो होतो तर आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जे लोक आलेत ते मला किती वय किती आहे तुमचं? माझं 38. 38 वर्षाचा सगळा क्षणाक्षणाचं सगळं क्षणाचं सगळं आठवत होतं मला, सगळं फ्लॅशबॅक होत होतं माझं. असं अजूनही मी डोळे बंद केले की मला कुठंतरी ते बिल्डिंगचा आवाज येतो आहे, ते काचेचे तुकडे पडत आहेत त्याचा आवाज येतो आहे, तो मोठा आवाज झालेला तोही अजूनही, म्हणजे झोप अजूनही प्रॉपर लागत नाही मला. ते सहकारी ज्यांना तुम्ही बाहेर काढण्यासाठी जी खटापटोप करत होता,
ते सहकारी बाहेर आले? हो, ते वाचले. मी त्यांचंच अपडेट घेत होतो जोपर्यंत मी शुद्धीत रात्री आलो 2 वाजता. मी सकाळी विचारलं तर ते बोलले ते आलेत बाहेर ते पण आता स्टेबल आहेत. म्हणजे तुम्ही जे खटाटोप करत होता, जी तुमची घालमेल सुरू होती, त्याचं समाधान सकाळी उठल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर हो हो. पण आता समाधान म्हणजे पण आमचे कलिग जवळचे होते बरेचसे. त्याचंही खूपच ते विसरू नाही शकत या गोष्टी कारण की आज तुम्ही बघितलं असेल की बाहेर काय सुरू आहे अजूनही त्या इमारतीच्या जवळ. ते सगळं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, पाहिलं असेल. ते पाहिल्यानंतर तुम्ही इथं आहात. पुनर्जन्मच झाला म्हणायचं. हो हो. पुनर्जन्मच झाला असं वाटतं पण अजूनही वाटतं की देवाची अशी जादू व्हावी की तेही सुखरूप बाहेर पडले पाहिजे अजूनही. असं तर होऊ शकत नाही पण व्हावी कृपा. कारण की माझ्यासोबत अजून बरीचशी लोकं आहेत की त्यांच्यावरच त्यांची फॅमिली डिपेंड आहे. आता एक सुनील गोरखे म्हणून तसं ऐकतो आहे आतमध्येच आहे. त्यांना लग्नाला 8-10 वर्ष आली होती आणि 20 तारखेला त्यांना मुलगा झाला होता आत्ता जस्ट. आणि महेश कुंभार म्हणून जे HR आहेत त्यांचं 22 तारखेला लग्न झालं होतं या 22ला मागच्या आज जे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी पण त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. तुमच्यासारख्यांना जवळपास 9 जणांना त्यांनी जीवदान पण दिलेलं आहे. काय सांगाल त्या जवानांच्याबद्दल? काय भावना आहेत? त्यांनी त्यांचं खूप जीव धोक्यात घातला शेवटी कारण की त्यांनी त्यांच्या पाठीमागेही फॅमिली आहे त्यांची. पण त्यांनी शेवटी आम्हाला फॅमिली म्हणूनच एक विचार केला होता तिथं की यांना काढायचं तरी कसं. त्यांची ती घालमेल त्यामध्येच चालू होती की प्रयत्न करायचं तरी कसं कारण की सिच्युएशनच एवढी क्रिटिकल होती की ते बघू शकत होते करू पण करायचं काय. ती एवढं मोठं वजन हातानं उचलू शकत नाही. तिथे मशीनही काम करू शकत नाही. माणसाचा जीव पण त्या ठिकाणी वाचवायचा आहे. ते पण खूप त्यांच्या मनामध्ये खूप घालमेल होती. ते पॅनिक तर झालेलेच होते पण तरी त्यांनी हिंमत दाखवली त्या सिच्युएशनमध्ये. 38 वर्षाचे सपकाळ आहेत. 9 तास त्या इमारतीमध्ये अडकलेले होते. मात्र सगळा 38 वर्षाचा काळ त्यांच्या डोळ्यासमोरून गेला. एक मृत्यूशी लढा त्यांनी दिला. मृत्यू समोर दिसत होता. एक सेल्फी शेवटी काढला होता की जो आपला अखेरचा सेल्फी असेल ते त्यांना वाटत होतं. मात्र चमत्कार घडला. जवान तिथं पोहोचले आणि सपकाळ आज आपल्यात आहेत. आणि ज्या 2 लोकांना वाचवण्यासाठी ते घालमेल करत होते त्यांचाही जीव यामध्ये वाचला आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेला आपण स्वतः संघर्ष करत होतो त्यावेळेला दुसऱ्यांना वाचवण्याची जिद्द ती सपकाळमध्ये आपण पाहू शकतो. कॅमेरामन राजेश बिडकरचा नाजिमुल्ला, ABP माझा.